Hi, I am Mahesh Farade sir. How are you? Now today we learn maths topic simultaneous equations. एक सामायिक समीकरण या टॉपिक संबंधी आपण माहिती घेऊया. या इक्वेशनमध्ये 3 टर्म्स असतात. 2 टर्म्स या लेफ्ट साईडला असतात, एक टर्म ही राईट साईडला असते. इक्वल साइनच्या लेफ्ट साईडला 2 टर्म्स असतात. त्यात नंबरसोबत इंग्लिश लेटर्सचा समावेश असतो. त्या 2 टर्मच्या मध्ये प्लस किंवा मायनस यापैकी एक साइन असते. इक्वल साइनच्या राईट साईडला एक नंबर असतो. अशी 2 इक्वेशन दिलेली असतात. आता याविषयी डिटेल आपण या पुढील एक्झाम्पलच्या सहाय्याने बघूयात. एक्झाम्पल आहे x + y = 7, x - y = 3. सुरुवातीला आपण या दोन्ही इक्वेशनला नंबर देऊया. x + y = 7 इक्वेशन नंबर फर्स्ट, x - y = 3 इक्वेशन नंबर सेकंड. या दोन्ही इक्वेशनमध्ये एकतर आपल्याला ॲडिशन किंवा एकतर सबट्रॅक्शन करावे लागते. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करण्याआधी आपल्याला x किंवा y यापैकी एका टर्मची व्हॅल्यू सेम करावी लागते. आता वरील इक्वेशनमध्ये x आणि y दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे, त्यामुळे व्हॅल्यू सेम करण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळी कोणत्याही एका टर्मची व्हॅल्यू सेम असेल व त्यामध्ये प्लस किंवा मायनसची साईन असेल तेव्हा दोन्ही इक्वेशनची आपल्याला ॲडिशन करावे लागते. अन्यथा साईन सेम असतील तर सबट्रॅक्शन करून साईन बदलावे लागतात. ॲडिंग इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड. So x + y = 7 equation number first and x - y = 3 equation number 2. या इक्वेशनमध्ये y ची व्हॅल्यू सेम असून साइन ही प्लस मायनस असल्याने y कॅन्सल होईल. So x + x = 2x and 7 + 3 = 10. So x = 10 / 2. 2 हा एक्सला मल्टिप्लायला होता, तो 10ला डिवाइडला जाईल. सो 10 / 2 = 5. अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू 5 आली. आता आपल्याला वायची व्हॅल्यू काढावी लागेल. त्यासाठी एक्सची जी व्हॅल्यू आली आहे ती या दोन्ही इक्वेशनपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवून आपण वायची व्हॅल्यू काढू शकतो. येथे x = 5 is substituting in इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये ज्या ठिकाणी x आहे तेथे x ऐवजी त्याची व्हॅल्यू 5 ठेवू. 5 + y = 7. सो y = 7 - 5 = 2. अशा प्रकारे xची व्हॅल्यू 5 व yची व्हॅल्यू 2 आली. आलेली व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये ठेवायची. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा. 5x + y = 14, x + y = 2. सो 5x + y = 14 इक्वेशन नंबर 1, x + y = 2 इक्वेशन नंबर 2. आता या दोन्ही इक्वेशनमध्ये ॲडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची. आता या ठिकाणी बघा 5x आणि x आहे, त्यामुळे xची व्हॅल्यू सेम नाही आहे, परंतु y आणि y ही yची व्हॅल्यू सेम आहे. परंतु yसुद्धा प्लस आहे आणि दुसऱ्या इक्वेशनचा yसुद्धा हा प्लसच आहे. त्यामुळे आता यावेळेस आपल्याला साईन चेंज होणं खूप आवश्यक आहे. अशा वेळेस आपण दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करणार आहोत. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर सेकंड फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट. 5x + y = 14 इक्वेशन नंबर 1, x + y = 2 इक्वेशन नंबर 2. सो सबट्रॅक्शन करताना सेकंड नंबरचा जो इक्वेशन आहे त्याच्या प्रत्येक टर्मची आपल्याला साईन चेंज करावी लागेल. म्हणजेच x हा प्लस आहे तो मायनस होणार, y हा प्लस आहे तो मायनस होणार आणि 2 हा प्लस आहे तो मायनस होणार. अशा प्रकारे -x - y = -2 हा इक्वेशन होतं तयार.
यामध्ये वायची व्हॅल्यू प्लस वाय आणि मायनस वाय झाल्यामुळे ते कॅन्सल होतील. 5x x मायनस झाल्यावरती 4x राहणार आणि 14 2 मायनस झाल्यावरती 12 राहणार. अशा प्रकारे x इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 4 आणि मग 4च्या टेबलमध्ये 12 हा 3 नंबरला आहे. सो x इज इक्वल टू 3. आता एक्सची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला पुढे वायची व्हॅल्यू काढावी लागणार आहे. x इज इक्वल टू 3 इज सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन नंबर फर्स्ट. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी आपल्याला 3 लिहावे लागतील. तर 5x प्लस वाय इज इक्वल टू 7 आहे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. त्यामध्ये आपण 1च्या जागी 3 ठेवूया. सो 5 ब्रॅकेटमध्ये 3 प्लस वाय इज इक्वल टू 7. 5 आणि 3 या दोघांचे मल्टिप्लिकेशन होणार. तर 5 3 जा 15 प्लस वाय इज इक्वल टू 7. वाय ॲज इट इज असेल. त्यानंतर 7सुद्धा ॲज इट इज असेल, परंतु 15 हा प्लस असल्याने तो 7च्या बाजूला जाताना तो मायनस होणार. तर 7 मायनस 15, पण 7मधून 15 जात नाही, मग आपण 15मधून 7 मायनस करायचे. तर आन्सर येतो 8. परंतु 7 आणि 15 यामध्ये बिग नंबर कोणता आहे तर 15 आहे. त्यामुळे जो 8 हा आन्सर आला आहे त्यापुढे बिग नंबरचं साईन म्हणजेच मायनसचं साईन येईल. अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू 3 आली आणि वायची व्हॅल्यू आली -8.